स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला हनुमंत जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. संकट मोचन हनुमान तुमच्या जीवनातले जे संकट आहे, दुःख आहे, व्याधी आहे ते संपूर्ण नष्ट करो आणि तुमचं जीवन हे सुखमय करो. आज मी तुम्हाला याच्याबद्दलच असे भरपूर असे उपाय सांगणार आहे जे अनुभव सिद्ध आहे, जे भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे आणि हनुमान भगवानांचे जे कोणी हे उपाय करतो त्याच्या जीवनामधले जे संकट आहे, दुःख आहे, व्याधी आहे संपूर्ण समाप्त होतात. हा अनुभव सिद्ध असे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब निश्चितच करायचं आहे. आज मी तुम्हाला सांगणार, बघा आज चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे, शनिवार आहे आणि हनुमंत जयंती आहे. तर आपल्याला ह्या दिवशी हनुमान भगवानची आराधना करायची असते, सेवा करायची असते खूप मनोभावेने. कारण की हनुमंत भगवान हे चिरंजीव आहे, ते अस्तित्वात आहे कलियुगामध्ये आणि आपण जे आराधना करतो, पूजा करतो ती त्यांच्यापर्यंत निश्चितच जात असते. तर काय करायचं, पहिला उपाय तुम्हाला आज सांगते. बघा तुमच्या गाडीला जर सतत तुमची गाडी असेल किंवा फोर व्हीलर असेल, मोटरसायकल असेल, सतत तुमच्या गाडीला ॲक्सिडेंट होत असेल, वारंवार ती पडत असेल, खूप प्रमाणात पैसे लागत असतील आणि खूप प्रमाणात पैसे लागून सुद्धा त्या गाडीचा सतत काहीतरी दुर्घटना घडत असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, आज हनुमान जयंती आहे तर मंदिरात जायचं. मंदिरात गेल्यानंतर हनुमंत भगवानांच्या म्हणजे डाव्या पायाचा जो म्हणजे हनुमान भगवानचा जो पाय वाकलेला आहे त्याच्या मागच्या साईडचा जो सिंदूर आहे तो आणायचा आहे. तो सिंदूर आणायचा थोडासा आणि हनुमंत भगवानांना अगोदर विनंती करायची की माझ्या गाडीचा सतत ॲक्सिडेंट होतो, माझ्या जीवनामध्ये सतत असे प्रॉब्लेम उद्भवतात, त्यामुळे मी तुमच्या चरणाचा थोडासा सिंदूर घेऊन माझ्या गाडीला लावणार आहे असं म्हणून ते सिंदूर आणायची प्रार्थना करायची. थोडासा सिंदूर एका कागदावर टाकून घरी आणायचा. घरी आणल्यानंतर आपली गाडी स्वच्छ पुसून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ना त्या सिंदूरला थोडंसं तिळीचं तेल वगैरे किंवा पाणी टाकून तुम्ही थोडंसं गंध तयार करायचा आणि त्या गाडीवर स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढत असताना मी तुम्हाला एक मंत्र देईल, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. खूप सोपा सिंपल मंत्र आहे. तो मंत्र म्हणायचा, वरच्या साईडला तो मंत्र येईल, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र म्हणत असताना गतिमान भगवानांचं नाव घ्यायचं आहे. गतिमान भगवान कोण, तर हनुमंत भगवानांचे लहान भाऊ ते गतिमान भगवानांचं नाव घेऊन ते स्वस्तिक तिथं काढायचं आहे. असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये अपयश येणार नाही, दुःख येणार नाही आणि तुमच्या गाडीचा सतत ॲक्सिडेंट होत असेल, पैसे लागत असतील याच्यापासून सुद्धा निवारण होईल आणि तुमची खूप अफाट प्रगती होईल. कारण की हा गतिमान भगवानांचा सिंदूर आहे आणि हा आपण आपल्या गाडीला लावला तर हे जे संकट आहे, दुःख आहे संपूर्ण नाहीशी होतात. हा एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे. हा आवर्जून आपल्याला करायचा आहे. दुसरा उपाय सांगते. बघा दुसरा उपाय काय करायचा, तुम्हाला मानसिक त्रास आहे, बाहेरची बाधा झालेली आहे, नदर दोष असेल, सारखा आजारपण असेल, संकट दुःख तुमच्या जीवनामधून तुमचे सुटकारा मिळत नसेल, अपयश सारख्या गोष्टीमध्ये तुम्हाला येत नसेल, कोणतंच काम तुमचं होत नसणार, तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. बघा उपाय करताना खूप मनाने आणि श्रद्धेने करायचा आणि उपाय करताना नेहमी असं म्हणायचं की हे होणारच, हे चांगलंच होणार, याच्यापासून मला लाभच प्राप्त होणार असंच आपल्याला म्हणायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, नारळ घ्यायचं. बघा एक नारळ घ्यायचं नारळ घ्यायचं, एक नारळ घ्यायचं आणि ते नारळ पाण्याचं पाहिजे. पाण्याचं नारळ घ्यायचं आणि त्याला सोलून घ्यायचं. त्याची शेंडी आपल्याकडे पाहिजे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला करायचा आहे. त्याची शेंडी आपल्याकडे करायची आणि 7 वेळेस आपल्या अंगावरून उतरायचं. आपल्या अंगावरून उतरून झाल्यानंतर ते नारळ संध्याकाळच्या टायमाला हनुमंत भगवानांच्या चरणाजवळ स्पर्श करायचा. हनुमान भगवानांच्या जवळ स्पर्श करताना त्या नारळाची शेंडी भगवंत हनुमंतांकडेच पाहिजे. अशा पद्धतीने ते नारळ ठेवायचं. त्यांना विनंती करायची की माझ्या जीवनामध्ये मला बाहेरचा बाधा झालेला आहे, माझ्या जीवनात संकट आहे, सारखा माझ्यावर आजारपण येत आहे, मला अपयश येतं, कोणत्याच कामामध्ये मला यश प्राप्त होत नाही, तर आज मी तुम्हाला हे नारळ अर्पण करत आहे असं म्हणायचं आणि ते नारळ हनुमंत भगवानांच्या चरणाजवळ ठेवून द्यायचं. असं केल्याने आणि थोडा वेळ मंदिरात बसायचं, नामस्मरण करायचं. हनुमान चालीसा येत असेल तर हनुमान चालीसा म्हणायची, हनुमान स्तोत्र म्हणायचं, नसेल येत तर श्रीराम जय राम जय जय राम असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. थोडा वेळ म्हणायचं, घरी यायचं. मग हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि मंदिरात कुणाशीच बोलू नका, डायरेक्टली घरी या. असं केल्याने नक्कीच हा उपाय तुम्हाला अतिशय प्रभावशाली आणि अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. निश्चितच आपल्याला करायचा आहे. बघा करून बघायचा. आणि दुसरं म्हणजे आता तिसरा उपाय तुम्हाला सांगते.
तिसरा उपाय असा आहे बघा, तुमच्या जीवनामध्ये सतत संकट येत असतील, तुमच्या शारीरिक मानसिक त्रास असेल किंवा तुम्हाला आजारपण असेल, त्या आजारातून तुम्हाला मुक्तता मिळत नसेल, डॉक्टरकडे भरपूर प्रमाणात आपल्याला पैसे घालवावे लागतात आणि त्यात तरीसुद्धा आपल्याला काही निदान लागत नसेल आणि नंतर तुमच्या शारीरिक म्हणजे तुमच्या शिक्षणामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील किंवा नोकरीमध्ये तुम्हाला खूप त्रास होत असेल किंवा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल, म्हणजे विनाकारण तुम्हाला कष्ट होत असतील, कष्टासोबत म्हणजे कष्ट करून सुद्धा तुम्हाला जर यश प्राप्त होत नसेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर काय करायचं, मुलं जर असतील त्यांना म्हणजे त्यांना शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल, त्यांची शिक्षणामध्ये त्यांना काही अडचण येत असेल तर मुलांनी सुद्धा असाच उपाय करायचा आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे. किंवा आपल्या घरातली आई असेल, आईला सतत आजारपण असेल, आईचा आजारच जात नसेल, सारखं तिला पैसे घालवावे लागत असतील, सारखं ती आजारी पडत असेल तर त्या आईने सुद्धा केला तरी सुद्धा चालेल. वेगवेगळं तेल घ्यायचं, अशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे. आता तुम्हाला उपाय सांगते. काय करायचं, आपल्या घरामध्ये जर मोठी पंती असेल तर मोठी पंती घ्यायची, आणि नाही मोठी पंती तर वाटी घ्यायची. वाटी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तिळाचं किंवा इतर तेल टाकलं तरी सुद्धा चालेल. जर तिळाचं तेल असेल तर तिळाचंच तेल घ्यायचं. ते तेल घेतल्यानंतर त्या तेलामध्ये आपला चेहरा दिसेल असं बघायचं. असं बघितल्यानंतर ते पंतीमध्ये किंवा त्या वाटीमध्ये संपूर्ण आपला चेहरा बघायचा. आपले व्याधी, आपले दुःख, आपले कष्ट ते तेलाकडे बघून आपल्याला बोलायचे आहे. आणि नंतर ना ते तेल मंदिरात न्यायचं, हनुमंत भगवानांच्या मंदिरात न्यायचं संध्याकाळच्या टायमाला. आणि ते तिथं मोठा दिवा असतो बघा, जिथं हनुमंत भगवानांचा दिवा पेटलेला असतो अखंड, त्या दिव्यामध्ये ते तेल आपल्याला ओतून द्यायचं आहे. फक्त ते तेल त्यांच्या चरणावर, त्यांच्या डोक्यावर तुम्हाला टाकायचं नाही. ते तेल फक्त आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे. दिव्यामध्ये का टाकावं, आपले जे व्याधी आहे, संकट आहे, दुःख आहे ते संपूर्ण जळून खाक होणार, याच्यासाठी ते तेल आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि तिथं बसून तुम्हाला मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पठण करायचे आहे. किंवा नसेल येत तर श्रीराम जयराम म्हटलं तरी सुद्धा चालेल. कारण की हे सगळे उपाय करताना खूप श्रद्धेने आणि भक्तिभावेने आपल्याला करायचं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेत अजून एक उपाय सांगते बघा. संध्याकाळच्या टायमाला जे पिंपळाचं झाड असतं, कारण की आज चैत्र पौर्णिमा आहे आणि ह्या चैत्र पौर्णिमेला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे. भगवान विष्णूंची सेवा ह्या दिवशी खूप प्रमाणात केली जाते. आणि ह्या दिवशी जर पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करत असते. त्याच्यामुळे काय करायचं, पिंपळाचं झाड आजूबाजूला असेल किंवा मंदिरामध्ये असेल तर संध्याकाळच्या टायमाला जायचं. बघा, पिंपळाच्या झाडाला अमावस्येच्या दिवशी हात लावत नाही, पण पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श केला जातो. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श केला जातो. कारण की इतर दिवस जर आपण पिंपळाच्या झाडाला हात लावला किंवा स्पर्श केला आणि त्याच्या खालून गेलं तर आपल्या घरामध्ये दरिद्रता येते, असं शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि बघा, आणि अमावस्येच्या दिवशी हात लावायचा नाही. शनिवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हात लावू शकतात तर, आणि तिथं पाणी अर्पण करू शकतात. कारण की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि भगवान विष्णूंचा आपला पितरांचा वास असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी कसं अर्पण करावं, पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये काळ्या कलरची तीळ टाकायची आणि ते पाणी भगवान विष्णूंना पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जाप करायचा आणि तिथं एक दिवा प्रज्वलित करायचा जो तिळाचा तेलाचा असेल. तिळाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा, भगवान विष्णूंना आराधना करायची आणि माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू द्या, लक्ष्मी माता अखंड माझ्या घरामध्ये स्थिर राहू द्या, लक्ष्मी नारायणाचा अखंड आशीर्वाद माझ्या घरामध्ये राहू द्या, असं आपल्याला म्हणायचं आहे. तुम्हाला व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणता येत असेल तर तिथं म्हणायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जाप करायचा आहे. हे जे सगळे मंत्र तुम्हाला सांगितले हे तिथं बोलायचे, दिवा प्रज्वलित करायचा आणि घरी यायचं. बघा, आज चैत्र पौर्णिमा आहे, हनुमान जयंती आहे आणि हनुमान आणि शनिवार सुद्धा आहे. अतिशय दुर्मिळ असा योग आहे. तर हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले खूप मनाने श्रद्धेने निश्चित करा, अनुभव येईल. अनुभव शुद्ध असे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहे, करून बघा. खूप सुंदर असे उपाय आहे. काही उपाय शिव महापुराण कथेमधले आहे, काही उपाय वास्तुशास्त्रप्रमाणे आहे आणि काही उपाय स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलेले आहे. तर तुम्हाला जो उपाय करायचा असेल त्याच्यातला एक उपाय करायचा आणि आपल्या आयुष्यात जीवन सुखमय करायचं आहे. संकट दुःखांचा नाश करून भगवंत हनुमंत भगवानांची आराधना करायची आहे. आज भरपूर प्रमाणात भगवान हनुमंतांची आराधना करा. रामरक्षा स्तोत्र म्हणा किंवा हनुमान चालीसा आपल्या घरामध्ये लावा. याच्याने सुद्धा खूप चांगला
फरक आपल्याला जाणवत असतो। ते हे सगळे मी उपाय तुम्हाला सांगितले, हे उपाय करून बघा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल। बघा, आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात असेल तर रोज सकाळी हनुमान चालीसा लावा किंवा सुंदरकांडचा मंत्र लावा। बघा, सुंदरकांड मंत्र जर आपल्या घरामध्ये राहिला तर आपल्या घरातली लोकांची प्रगती खूप प्रमाणात होते। नुसतं ऐकल्याने सुद्धा त्याचा प्रभाव आपल्या घरावर, आपल्या परिवारावर पडत असतो। त्याच्यामुळे नक्कीच करून बघा, अनुभव घेऊन बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।